नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आहे आपला डे 13 ऑफ मिशन RRB PO क्लरिकलचा जो काही आहे त्याचा डे 13 आहे. ठीक आहे. आय होप तुम्ही डे 12 पर्यंत जे काही सिरीज आहे ते पाहिली असाल आणि अशीच कंटिन्यू आपली शेवटपर्यंत राहणार. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण काल नवीन काय केलं होतं की जे काही क्वेश्चन्स आहेत ते पण आपण त्याच्यामध्ये ऍडअप केलेले आहेत. म्हणजे फक्त सोल्युशनच तुम्हाला नाही सांगितलं तर त्याच्यावर क्वेश्चन कसे विचारले जातात हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तुमच्या डिमांडनुसार. ओके. तर असं हे तुमचं एक मॉडिफाईड सेशन म्हणून कालपासून सुरू झालेलं आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन ऍडअप झालेले आहेत. ठीक आहे. आणि हे तुमच्या फायद्यासाठी आहे. ओके. आणि जास्त वेळ न घेता मग आपण सुरू करू. ओके. तर काय म्हणले बघा, हे कालचा होमवर्कचा क्वेश्चन होता. आय होप तुम्ही सॉल्व्ह केला असेल. ठीक आहे. तुम्ही सॉल्व्ह केला असेल आणि तुमचा आन्सर काय येईल हे आपण कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा किंवा जे काही आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती पण सांगू शकता. अँड जर नाहीच एवढं तुम्हाला जमत असेल तर मग तुम्ही स्वतः चेक पण करू शकता. तुम्ही सॉल्व्ह करा. माझा आन्सर तुम्हाला इथं कळणारच आहे. ठीक आहे. तर सुरू करू. काही प्रॉब्लेम नाही. काय म्हणले बघा, 9 पर्सन्स आहेत म्हणले JKLMNOPQ म्हणजे सिरियल आहेत J2R. ओके. फिल द वॉटर इन अ ड्रम वन आफ्टर अनदर म्हणजे एकानंतर एक. ओके. बट नॉट नेसेसरली इन द सेम ऑर्डर. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे सेम ऑर्डर मध्ये असं नाहीत की JKLM ज्या ह्याच्यामध्ये सिरियल मध्ये दिलेले त्या सिरियल मध्ये ते नाहीत, नसू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. मग सुरू करू आपण. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 और 1. ठीक आहे. तर असं आहे हे. ऐसा हे का हुआ राजा. 8 इथं 7 होतं ना. ठीक आहे. 7, 9 जण आहेत म्हणले. काही घाबरायचं नाही. कालचा होमवर्कचा क्वेश्चन होता आणि तुम्ही सॉल्व्ह केला असेल. तुम्हाला किती वेळ लागतोय पहा. आता प्रॅक्टिसनुसार आता खूप आपले म्हणजे लगभग 12 दिवस झाला. म्हणजे लगभग तुमचा हाफ मंथ संपल्यासारखं झालं. 2-3 दिवसामध्ये संपलंच तो पण. तर आतापर्यंत तुम्हाला थोडंफार आयडिया येऊन गेला असेल की एक्झाम कशी म्हणजे कोणत्या लेवलचे क्वेश्चन एक्झाम मध्ये येऊ शकतात. ठीक आहे. तर सुरू करू आपण. बघा काय म्हणले. आता Q फील्स 3 पर्सन्स आफ्टर M. तुम्हाला याचं लॉजिक समजलं असेल. बिटवीन जर असेल किती घ्यायचं, आफ्टर, अवे, बिफोर असं जर असेल तर किती घ्यायचं, -1 कुठं करायचं म्हणजे जेवढे आहेत तेवढेच कुठं द्यायचं, ओनली 2 पर्सन्स असं जर डायरेक्ट दिलं असेल तर त्यामध्ये दोघंच घ्यायचं. बिटवीन जर असेल तर जेवढे दिलेत तेवढेच घ्यायचं आणि असं अवे, आफ्टर, बिफोर असं जर असेल तर त्याच्यामधून एक मायनस करायचं. हे तुम्हाला सांगितलेलं आहे. पर्सन जर म्हणलं असेल त्याच्यामध्ये जर तुम्हाला म्हणलं असेल मंथ जर असेल तर मंथ नीट लक्ष देऊन बघायचं. हे पण आपण तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितले. ठीक आहे. तर काय म्हटले मग, Q फील्स 3 पर्सन्स आफ्टर M म्हणजे याच्यामध्ये किती जण असणार आहेत. Q आणि M मध्ये दोघं जण ऑब्व्हियसली. Q आणि M मध्ये दोघं जण आणि Q हा आफ्टर M आहे. ओके. नेक्स्ट आहे ओनली 1 पर्सन सीट बिटवीन M आणि L. M आणि L मध्ये एक जण आहे म्हटलं. ठीक आहे. नेक्स्ट आहे ओनली 2 पर्सन्स सीट बिटवीन L and J. आता L and J मध्ये दोघं जण आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे J हू डिडंट फील आफ्टर Q. आता J आफ्टर Q नाही म्हटल्यानंतर J कुठं असणार, ऑब्व्हियसली Q च्या अगोदर J असणार आहे. ठीक आहे. म्हणून ही कंडिशन अशी असणार. नेक्स्ट आहे द नंबर ऑफ पर्सन्स फील्ड बिटवीन L and Q. आता L and Q मध्ये जेवढे आहेत तेवढेच नाही इज 1 लेस दॅन बिटवीन R and K. एक कमी आहे म्हणलंय R आणि K पेक्षा. ओके. हे असं आपण लिहून घेतलं. ही कंडिशन तुम्हाला कंडिशन कशा लिहायच्या हे पण सगळ्यात महत्वाचं आहे. अशा कंडिशन मध्ये कन्फ्युज होतं. ओके. नेक्स्ट आहे K हू फील्ड 2 पर्सन्स आफ्टर M. आता 2 पर्सन्स आफ्टर म्हणल्यानंतर K आणि Q मध्ये एक जण असणार. ओके. K फील्ड 2 पर्सन्स आफ्टर Q. ओके. ही अशी कंडिशन असणार. ओके. नेक्स्ट आहे ओनली 4 पर्सन्स बिटवीन O अँड P. आता O आणि P मध्ये 4 जण आहेत म्हणले. मग असं घेऊ आपण. नेक्स्ट आहे P हू डिडंट फील आफ्टर M. P जो आहे हा आफ्टर M नाही म्हणले. मग P कुठं असणार, बिफोर M असणार ऑब्व्हियसली. P जो आहे हा बिफोर M आहे. ओके. ही कंडिशन झाली तुमची. तर आता याच्यामध्ये कोणतीच कंडिशन फिक्स नाही म्हणजे कोण कुठं बसल हे काहीच सांगता येत नाही. पण तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या डे पासून तुम्हाला सांगतोय की ज्या अशा ह्याच्यामध्ये ज्या कंडिशन थ्रू जास्त लिंकेज कंडिशन आहेत म्हणजे ज्या कंडिशनला धरून असं जास्त कंडिशन्स आहेत त्या कंडिशनला पहिल्यांदा घ्यायचं आणि त्याच कंडिशनला इधर
त्या दोघांपैकी एक जण इधर टॉपला असतो ऑर त्याच्यामधला एक जण म्हणजे बॉटमला असतो. हे तुम्हाला सांगितलेलं पहिल्यापासून आणि ते कसं घ्यायचं हे पण सांगितलेलं. ओके, तर मग आज पण ते अप्लाय करून बघू आपण. आपलं बसणार ते 100%. तर बघा आता बघा कुठून घ्यायचं मग. तर एम क्यू आहे, एम एल पण आहे, एल जे पण आहे, क्यू जे पण आहे, के क्यू पण आहे, ओ पी पी एम. तर मला काय वाटतं माहितीये का, आता तुम्ही सुरू करू शकता कुठून, इधर एम और क्यू पासून और क्यू और के पासून. जर तुम्ही एम आणि क्यू पासून सुरू केलं तर तुम्हाला जो काही आहे बॉटम आणि टॉप हा समजणार नाही. पण क्यू पासून सुरू केलं, क्यू हा ऑलरेडी एमच्या खाली आहे आणि क्यूच्या खाली पण कोणीतरी आहे, म्हणजे हा के जो आहे हा इधर इथे येऊ शकतो. सुरुवात करताना आपण बॉटमला घेऊ, त्याच्यानंतर मग क्यू ला समजा इथे घेतलं. ही कंडिशन झाली. हा आन्सर आपला आलं नाही, फक्त सांगतोय ज्या कंडिशनच्या सोबत जास्त लिंकेज आहेत त्या कंडिशन पासून सुरू करायचं आणि ज्या कंडिशन मध्ये डाऊनवर्ड आहे अपवर्ड आहे त्यांच्यापैकी एक जण एक तर टॉपला असतो नसतर बॉटमला असतो, हे फिक्स असतं. हा तर मग क्यू आणि के मध्ये एक जण झाला. मग नेक्स्ट आहे एम आणि क्यू मध्ये दोघ जण आहेत. एम वर आहे, मग घ्या इथे 1 2 एम, 1 2 एम, एम इथे येणार, एम इथेच येणार ना, बरोबर. एम तिथे येणार. ठीक आहे, आता ही पण कंडिशन झाली. आता नेक्स्ट आहे एम आणि एल मध्ये दोघ जण आहेत. एम आणि एल मध्ये दोघ जण आहेत, सॉरी एक जण आहे. एम आणि एल मध्ये एक जण आहे. एम आणि एल मध्ये एक जण आहे. एल आणि जे मध्ये दोघ जण आहेत. ठीक आहे, एमच्या वर पी आहे, पी आणि ओ मध्ये चौघ जण आहेत. सगळ्यात महत्वाचं आपण पी पासून सुरू करू, म्हणजे पी ला बसू. आता एम आणि एल पण बसू शकतो आणि पी आणि हे पण बसू शकतो. समजा पी पासून सुरू केलं, समजा पी इथे घेतलं 7 नंबरला, 1 2 3 4 ओ इथे येऊ शकतं. ओ इथे येऊ शकतं. जर समजा ओ इथे घेतलं, पी इथे घेतलं, पी तिथंच का घेतलं, कारण इथली ही कंडिशन आहे, एमच्या वर पी आहे, ओ आणि पी मध्ये चौघ जण, हे झाली कंडिशन, ही पण कंडिशन झाली. आता मग बघा, आता एम आणि एल मध्ये ही कंडिशन घ्या. एम आणि एल मध्ये एक जण आहे म्हणले, मग समजा एल ला जर इथे घेतलं खाली, एल ला जर इथे खाली घेतला तर 1 2 इथे जे येणार आहे का, जे नाही, म्हणून एमच्या वरच एल येणार. ओके, एमच्या वरच एल येणार आणि एल आणि जे मध्ये 1 2 जे इथे येणार. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला. ओके, हे समजलं, हे समजलं. आणखीन एक पी हे जे आहे हे इथं पण येऊ शकतं, वर पण येऊ शकतं. ते कसं येऊ शकतं सांगतो, कारण पी आणि जे काही ओ आहे त्याच्यामध्ये 4 जण घ्यायचे ते सांगतो तुम्हाला. नेक्स्ट आहे एल आणि क्यू, शेवटची कंडिशन. एल आणि क्यू मध्ये जेवढे आहेत, आता बघा एल आणि क्यू 1 2 3 4, एल आणि क्यू मध्ये 4 जण आहेत. एक कमी आहे आर आणि के पेक्षा. आर आणि के मध्ये किती जण पाहिजे, 5 जण पाहिजे. मग आर कुठे आला पाहिजे, 7 नंबरला आला पाहिजे. इथं आर बसणार आहे का नाही, म्हणून ही कंडिशन काय रॉंग. ही कंडिशन काय रॉंग. ठीक आहे, मग पी कुठं आला पाहिजे. ठीक आहे, पी कुठं आला पाहिजे. ठीक, पी जर समजा टॉपला आला, पी जर समजा इथे टॉपला आला, पी 7 नंबरला येतो किंवा 8 नंबरला. 8 नंबरला येणार नाही, कारण 8 नंबरला जर घेतलं, समजा 8 नंबरला जर घेतलं 1 2 3 4, ऑलरेडी इथं क्यू आहे, त्या दोघांमध्ये 4 जण घेतलं तर ऑलरेडी क्यू आहे तिथं, म्हणून ती येणार नाही. कारण बघा ना तुम्ही 1 2 3 4 इथं क्यू आहे म्हणून तिथे येणार नाही. मग ओ कुठे येणार, ओ 4 नंबरला येणार, ओ 4 नंबरला येणार. समजा 1 2 3 4, पी आणि ओ मध्ये 4 जण आहेत आणि एम हा पीच्या वर आहे, सॉरी पी जो आहे हा एमच्या वर आहे. ही पण कंडिशन सॅटिस्फाय झाली त्याच्यावरून. हा आता नेक्स्ट बघा, एम आणि एल मध्ये एक जण आहे म्हणल्या, एम आणि एल मध्ये एक जण आहे. इथं ऑलरेडी एल इथं खाली येणार नाही, मग एल वरच येणार. एल समजा इथे घेतलं, आता एल आणि जे मध्ये दोघ जण आहेत, एल आणि जे मध्ये दोघ जण आहेत, मग ह्या इथं एल आणि जे मध्ये दोघ जण 2 येणार. नेक्स्ट कंडिशन, लास्ट कंडिशन, क्यूच्या वर जे आहे ही पण कंडिशन सॅटिस्फाय झाली. एम आणि जे ची पण झाली, जे आणि ची पण झाली, एल आणि जे ची पण झाली, सगळ्या कंडिशन झाली. एक राहिली कंडिशन, एल आणि क्यू मध्ये जेवढे आहेत, आता एल आणि क्यू मध्ये किती येतं, 1 2 3 आणि 4, 4 जण आहेत. मग आता आर आणि के मध्ये किती जण पाहिजे, 5 जण पाहिजे. मग आर कुठे येणार, इथे येणार. ही झाली कंडिशन, ही पण कंडिशन झाली. उरलेला जो कोणी आहे जे के एल एम, जे के एल एम एन ओ पी क्यू आर, उरला जो आहे काय पण असू शकतो तो. काय मग उरला, आता ह्याच्यातला काय उरलाय, एल झाला, जे झाला,
जे झाला के झाला, एल झाला, एम झाला, एन राहिला. एन इथे येणार, मग उरलेला एन जो आहे इथे येणार. दिस इज अवर सोल्युशन. ठीक आहे, हे समजलं असेल तुम्हाला. म्हणजे कोणत्या कंडिशन पासून घेतल्यानंतर त्याचं जास्त तुम्हाला इनपुट भेटतात त्याच्यापासून सुरू करायचं, हे तर तुम्हाला समजलं. याच्यावरती क्वेश्चन्स पण आहेत तुमच्या रिकमेंडेशन नुसार. तर काय म्हणले बघा, हाऊ मेनी पर्सन्स फिल्ड वॉटर बिफोर एन. आता एनच्या अगोदर किती जण आहेत ते बघा. यांच्या अगोदर किती जण आहेत? आता टोटल 9 जण आहेत. टोटल 9 जण आहेत. एन इथं आहे. टोटल 9 जण आहेत. एन इथं आहे. यांच्या नंतर 1 जण आहे. मग यांच्या अगोदर किती असले पाहिजेत? 7 जण. कारण एन हा 8वा आणि हा के 9वा, म्हणजे 7 जण पाहिजे. 7 जण आहेत का? आहे ऑप्शन मोर दॅन 4. ऑप्शन नंबर 4 इज आपलं राईट आन्सर. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला. नेक्स्ट बघा, याच्यावरतीच काय म्हणले, हु अमंग द फॉलोइंग पर्सन फील्ड वॉटर इमिजिएट आफ्टर ओ. आता ओच्या इमिजिएट आफ्टर कोण आहे बघा. ओच्या इमिजिएट आफ्टर कोण आहे? क्यू आहे. ओच्या इमिजिएट आफ्टर क्यू आहे. मग याचा आन्सर काय असणार? क्यू. मग तुम्ही म्हणता सर इथे क्यू तर कुठंच नाही, मग कसं? तर हे बाकीचे ऑप्शन आहेत ना, बिफोर जे, बिफोर एन. ठीक आहे, क्यू पाहिजे आपला आन्सर. हा ठीक आहे, क्यू पाहिजे. मग क्यूचं बघा इथं, हे सेकंड वाला बघा, द वन हु फील्ड इमिजिएट बिफोर एन आहे का? हा आहे. क्यू पाहिजे ना, मग एनच्या इमिजिएट बिफोर आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 इज राईट आन्सर. ठीक आहे, हे समजलं. म्हणजे असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. ठीक. आता बघा, इफ ऑल द पर्सन्स फील्ड द वॉटर फ्रॉम फर्स्ट देन हाऊ मेनी पर्सन्स अनचेंज्ड. म्हणजे आता ही जी दिलीत जे के एल एम एन ओ, ह्याला अल्फाबेटिकल ऑर्डर फ्रॉम फर्स्ट, म्हणजे फर्स्ट वाला कोण झाला? टॉप वाला. जो काही फर्स्ट वाला असेल तो टॉप वाला असेल. मग इथून बघायचं, समजा इथं जे, इथं के, इथं एल, इथं एम. एम हा 1 झाला, मग इथं ही सेम झाले. हा एम, इथं एन, इथं ओ, हे पण सेम झालं. 2 सेम झाले. एम, एन, ओ, पी, क्यू आणि आर 2च सेम आहेत. मग याचा आन्सर काय? ऑप्शन नंबर 2, म्हणजेच 2 जण हे अल्फाबेटिकल ऑर्डरनं पण सेम येतात. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, आणि त्याचं कसं ट्रिक पण सांगितली तुम्हाला. म्हणजे तुमचे जे काही फिक्स असतो ते दिल्यानंतर कोणी पण सॉल्व्ह करतं, पण फिक्स नसतं तेव्हा काय करायचं हे पण तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, तर बघा काय म्हटलंय, इयर बेस्ड पझल आहे आणि याच्यामध्ये काय म्हटलं बघा, 8 जणांचं पझल आहे. ठीक आहे, ABCDEFGH सरळ आहेत. 8 डिफरंट इयर्स, 64 आहे, 69 आहे, 73 आहे, सो ऑन. तर बघा सुरू करू डायरेक्ट. 64, 69, 73, 80, 93, 97, 2004 and 7. ठीक आहे, आपण शॉर्ट मध्ये घेतलंय. ठीक, कारण पहिले जे आहे ते सेमच असणार आहे, सगळ्याला वेगळं काय असणार. ओके, ओके. हो, आता बघा काय म्हणलं बघा, एच वॉज बोर्न इन लीप इयर. आता लीप इयर काय असतो? लीप इयर काय असतो? दर 4 वर्षाच्या नंतर येतो तो लीप इयर नसतो. ज्याचे शेवटचे जे काही दोन नंबर्स आहेत, 2 नंबर्स ऑर इयरचे जे काही शेवटचे 2 वर्ड्स आहेत, हे याला जर 4 भाग जात असेल तर तो असतो लीप इयर. लीप इयर. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ट्रिक सांगतो सोपी. मग याच्यामधला लीप इयर कोणता आहे तुम्ही बघा. तुम्हाला सांगतो 4 भागाला ह्याला भाग जातो का? 4 4 उरले 2, 4 24 जातो. हा पण लीप इयर झाला. मग ह्याला बघा, 4 दुनी 8 0 बरोबर, ह्याला पण जातो. हा पण लीप इयर झाला. मग हे शेवटचे 2 ला जायचं, मग ह्याला पण लीप इयर झाला, म्हणजे 4 भाग जातो. जे शेवटचे 2 शब्द म्हणजे हे असतात, नंबर्स असतात, त्याला जर 4 भाग जात असेल दॅट इज लीप इयर. ओके, एच वॉज बॉर्न इन लीप इयर, असं पण लिहून घेऊ, एच वॉज बॉर्न इन लीप इयर. ठीक आहे, 3 कंडिशन्स आहेत ना, म्हणून त्याच्यामुळे घेतलं. त्या आता एच आणि सी मध्ये 7 वर्षाचा गॅप. इथं बघा, इथं पुढं द डिफरन्स बिटवीन एज ऑफ एच अँड सी इज 7 इयर्स. सो एच मायनस सी इज इक्वल टू 7. ठीक आहे, नेक्स्ट आहे ॲज मेनी पर्सन्स बॉर्न आफ्टर सी. आता सी च्या आफ्टर जेवढे आहेत, बिफोर डी आहेत म्हणले, बिफोर तेवढे डी आहेत. ठीक आहे, इथं आहे ॲज मेनी आफ्टर सी बिफोर डी. ओके, नेक्स्ट आहे ए वॉज बॉर्न 11 इयर बिफोर एफ. म्हणजेच ए एफ च्या अगोदर आहे पण -11. ठीक आहे,
हे आपण असं करणार. ओके. आता जी वॉज बॉर्न बिफोर बी, जी वॉज बॉर्न बिफोर बी बट आफ्टर ई, बट आफ्टर ई म्हणजे कोण हा जी जो आहे बिफोर बी तर आहे पण आफ्टर ई असं म्हणले ना. नेक्स्ट आहे नॉट, नॉट नॉट मोर दॅन वन पर्सन, नॉट मोर दॅन वन पर्सन म्हणजे एकापेक्षा जास्त पर्सन ई आणि जी मध्ये नाहीत. म्हणजे ई मॅक्स वन पर्सन जी मध्ये म्हणजे एक असू शकतो और शून्य पण असू शकतं म्हणजे ऍडजस्टन पण असू शकतं. तर सुरू करू आपण. ठीक आहे. तर आता इथं कुठून सुरू करणार तुम्ही? एच आणि एच आणि सी पासून डायरेक्टली. ठीक आहे. कारण ते दिलं ना डायरेक्ट लीप इयर मध्ये आहे आणि त्याला 7 वर्षाचा गॅप आहे. तर घ्या 7 वर्षाचा गॅप घ्या. समजा एच जर इथे घेतलं आता 1964 प्लस 7 तर काय येणार 1971. सो इथं आहे का 71 नाही म्हणून एच इथे येणार नाही. एच ला उरली जागा इथली. आता एच समजा इथे घेतला. आता ह्याच्यामध्ये 1980 मध्ये 7 ऍड केलं तर काय येणार 87 आणि मायनस केलं तर 73 म्हणजे सी हा इथे येऊ शकतो. सी हा इथे येऊ शकतो. या दोघांमध्ये 7 वर्षाचा गॅप आहे. 73 प्लस 7 इज इक्वल टू 80. ठीक आहे. ही कंडिशन झाली. म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये बसतोय तो. समजा इथे जर घेतलं आता 2004 प्लस 7 काय येणार 2011 मध्ये 7 वर्षाचा गॅप असणारा अंक आहे का 2011 आहे का नाही मायनस 7 करा. ते पण नाही तिथं. सॉरी आहे 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 97 येतं ना. हे 3 वर्ष आणि हे भरले 7 वर्ष बरोबर. सी समजा इथे घेतला. 2 कंडिशन आहेत तिच्या. ओके. बरोबर. सी आणि हे एच मध्ये 7 वर्षाचा गॅप आहे हे समजलं. नेक्स्ट कंडिशन आहे सीच्या खाली जेवढे आहेत तेवढेच डीच्या वर आहेत. मग त्याच्या उलट पण घ्या. डीच्या वर किती आहेत 2 जण आहेत. मग डीच्या खाली पण 2 जण असले पाहिजेत. 1 2 आणि इथं हे येणार म्हणजे खालून जिथं हे आहे सी आहे तिथून वरूनच सेम त्याच कंडिशनला डी असू शकतं. ओके. ठीक आहे. सी आणि डी ची ही कंडिशन झाली. आता नेक्स्ट इथे इम्पॉर्टंट आहे. आता एफ जो आहे ए जो आहे हा एफच्या बिफोर आहे आणि दोघात 11 वर्षाचा गॅप आहे. 11 वर्षाचा गॅप ए आणि एफ मध्ये. मग समजा 1993 इथं मोकळं दिसतंय आणि 11 किती होते बघा 4 9 1 10 2004 मग इथं बसतंय का बसतंय तर बसवा. ए अँड इथे एफ या दोघांमध्ये 11 वर्षाचा गॅप आहे. हे झाली कंडिशन. ही झाली कंडिशन. ठीक आहे. जास्त हे करायचं नाही. आता इथे कंडिशन आहे बी जी आणि ई. मग बी इथे येणार जी इथे येणार आणि ई इथे येणार. ही झाली कंडिशन सॅटिस्फाय कारण ईच्या आफ्टर जी आहे आणि जीच्या आफ्टर बी आहे असं म्हणले त्यांना. सो दिस इज अवर फायनल आन्सर. शेवटची एक कंडिशन ई आणि जी मध्ये मॅक्झिमम एक जण आहे. 0 पण होऊ शकतात. हे दोघे ऍडजस्टन पण होऊ शकतात. सो दिस इज अवर फायनल आन्सर. हे बरोबर आहे. ओके. याच्यावरती क्वेश्चन कसे विचारले जातात ते बघा. तोच क्वेश्चन हे आहे पझल आहे घाबरू नका. फक्त इथे खाली क्वेश्चन आहे हु अमंग द फॉलोइंग पर्सन वॉज बॉर्न इन 1969. आता 69 मध्ये कोण बॉर्न झालाय बघा. आहे जी. ठीक आहे. जी फॉर गोल्ड. ओके. जी जो आहे हा 69 मध्ये बॉर्न झाला आपल्या ह्याच्यानुसार पझलनुसार. ओके. हे झालं. सेकंड प्रश्न त्याच्यावर काय विचारू शकतं ऍज मेनी पर्सन्स बॉर्न बिटवीन ई अँड एच ऍज आफ्टर म्हणजेच ई आणि एच मध्ये जेवढे आहेत तेवढेच कोणाच्या नंतर जन्म झालाय हे सांगायचंय. आता ई आणि एच मध्ये किती आहेत बघा 1 2. ई आणि एच मध्ये 2 जण आहेत. मग कुणाच्या आफ्टर 2 जण जन्म झालाय तर इथं आहे डीच्या. ठीक आहे. डीच्या. डी आहे का ऑप्शन मध्ये इथं आहे. डी आहे का ऑप्शन मध्ये नाही. मग दुसरा एक ऑप्शन आहे जो 1997 ला बोर्न झालाय त्याच्यानंतर पण 2 जण आहेत. तुम्हाला दाखवू आहे का 1997 जो काही डी आहे तो 1997 ला जन्म झालाय म्हणून त्याच्यानंतर 2 जण आहेत ई आणि एच मध्ये. त्या दोघांचं रिलेशन तुम्हाला समजलं. सो दिस इज अवर आन्सर ऑप्शन नंबर 3 1997. आय होप तुम्हाला दोन्ही पझल समजले असतील. दोन्ही पझलच्या ट्रिक पण समजला असतील. क्वेश्चन पण त्याच्यावर तुम्हाला समजलं असतील. ओके. बघा नेक्स्ट काय इनइक्वॅलिटीज तुम्हाला काल पण सांगितलं की निदर नॉर इदर ऑरची कंडिशन कशी असते. ओके. या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत.
तर बघा, आज मोठा आहे इनइक्वालिटीज, एवढं मोठं तुमच्या आरआरबी क्लरिकल मेन्सला पण अशी इनइक्वालिटीज येऊ शकते. तर बघा काय म्हणले, क्यू आणि एफ, क्यू कडून एफ कडे जायचे, पण तुम्हाला हे पण सांगितले पाय पुसायची कंडिशन, न पाय पुसायची कंडिशन. ओके, क्यू आणि एफ कडे जायचंय, पण कोण म्हणजे एखाद्या घरामध्ये न पाय पुसल्याला चालतो. आता क्यू आणि एफ बघा, एफ इथं आहे, एफ इथं आहे, एफ इथं आहे, क्यू इकडं, क्यू इकडं, क्यू मध्ये कुठं नाही, एफ पण कुठं नाही. मग सुरू करू आपण, काय प्रॉब्लेम आहे. समजा क्यू कडून एस कडे गेलं, एस कडून सी कडे गेलं, सी कडून डब्ल्यू कडे गेलं, पहिल्या ह्याच्यामध्ये तर सगळीकडे चाललंय. मग आता त्याच्यामधले पहिल्या ज्या ह्याच्यामध्ये आहेत ते सेम इकडे बघायचं आहेत का, एफ कडे जाण्यासारखे. मग बघा इथं झड तर नाही, तिकडं सी आहे, पण सी कडून एन कडे जात नाही, सी कडून एन कडे जात नाही, पण तिथं एम पण आहे, एम नाही तिकडं, सी कडून एन कडे जात नाही. सो इथंच त्यानं दरवाजा बंद केला एन न सी साठी. सो म्हणून जी काही आपली कन्क्लुजन आहे पहिला, तो फॉलो होत नाही. सेकंड बघा, मग सेकंड बघा, एन कडून डी कडे जायचंय, एन कडून डी कडे जायचंय. आता एन कडून डी कडे जाण्यासाठी एन आणि डी बघा कुठे आहेत, एन आणि डी कुठे आहेत बघा, हा डी इथं आहे, डी इथं आहे, डी इथं आहे. डी कडून डी कडे जाण्यासाठी एम आणि एफ कडे गेलं पाहिजे. आता एम आणि एफ इकडे आहेत का बघा, एन कडून डी कडे जायचे, एन कडून सी कडे जातं, सी कडून झेड कडे जातं, हा ते जातं, काही प्रॉब्लेम नाही. पण यम आहे तिथे, यम आहे मेन त्यांना जोडणारा, पण एन कडून एम कडे जातं का नाही. सो म्हणून ही पण कंडिशन रॉंग. तर आपला आन्सर काय, नीदर 1 नॉर ऑप्शन 2 इज ट्रू. ऑप्शन नंबर 1 इज आपलं बरोबर आन्सर. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला, म्हणजे दोन्ही कंडिशन फॉलो होत नाही. ओके, नेक्स्ट बघा. आता नेक्स्ट याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ऑप्शन हे जे इनइक्वालिटीचं क्वेश्चन नंबर 2 आहे, क्वेश्चन नंबर 2, याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा, की याचा आन्सर इधर ऑर येतं, निदर नॉर येतं, 1 2 जे काही आहे ते तुम्ही सांगा. ओके, आणि हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय तुम्हाला, हे तुमच्यासाठी होमवर्क नाही, होमवर्क साठी दुसरा क्वेश्चन आहे. ओके ओके, मॉल्डिव्स. सो हा तुम्हाला होमवर्क लागेल, कारण याच्यामध्ये ह्या क्वेश्चन होमवर्क साठी का देतोय सांगतो. अशा प्रकारचं आपण फक्त 2-3 लेक्चर मध्येच क्वेश्चन घेतलेला आहे, की 3 प्लेसेस असतात आणि त्याच्यामध्ये कमीत कमी 2 किंवा जास्तीत जास्त 4 जण 3 जण असे जाऊ शकतात, त्याला कसं सॉल्व्ह करायचं हे फक्त 2-3 लेक्चर मध्ये घेतलेलं आहे. आणि तुमची जर प्रॅक्टिस असेल, तुम्ही जर ते लेक्चर पाहिला असाल, तर तुम्ही याला म्हणजे 2 मिनिटांमध्ये उडवू शकता. जर तुमची प्रॅक्टिस नसेल, प्रॉपर जे काही तुम्हाला सांगितले ट्रिक्स आहेत ते जर फॉलो केले नसेल, तर तुम्हाला वेळ लागू शकतो, पण आन्सर येईल. सो दिस इज फॉर युअर होमवर्क. म्हणजे उद्याच्या लेक्चर मध्ये आपण घेणार आहे, याच्यावरती क्वेश्चन पण आहेत, हे काय क्वेश्चन पण आहेत 3-4. सो त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि उद्या कमेंट बॉक्स मध्ये तर सांगा. नसतं लेक्चर झालं नाही आपलं, फक्त सांगतोय तुम्हाला, हे ह्या प्रकारचं जे पझल आहे याला तुम्हाला म्हणजे फी करून सांगितलेलं आहे आपण पाठीमागे 2-3 लेक्चर मध्ये. सो त्याच्यामुळे सांगतोय, हे तुम्ही सॉल्व्ह करा आणि तुमच्या ट्रिक्स मला कळू द्या, म्हणजे कसं तुम्ही सॉल्व्ह करताय, मग मी तुम्हाला सांगतो. ओके, आय होप तुम्ही स्क्रीनशॉट काढला असाल. याच्यावरती हे क्वेश्चन्स आहेत, एक याचा स्क्रीनशॉट काढा, आणि म्हणजे तुम्हाला कळून जाईल की आपला ऑप्शन मध्येच आन्सर आहेत का. हा दुसरा क्वेश्चन, ठीक आहे, हे 2 क्वेश्चन बरोबर येतात का बघा. ठीक आहे, तर नेक्स्ट आहे 8 पर्सन्स आहेत म्हणले, 8 पर्सन्स आहेत म्हणले, वर्किंग इन अ कंपनी ऍट डिफरंट डेझिग्नेशन. डेझिग्नेशन्स आहेत म्हणजे वन आफ्टर अनदर ऑब्व्हियसली. मग डेझिग्नेशन काय आहेत बघा, सीईओ आहे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. ओके, एमडी आहे, मॅनेजिंग डायरेक्टर, असिस्टंट मॅनेजर, सिनियर मॅनेजर, पुन्हा हे प्राईम मिनिस्टर आहेत काय, हा, पुन्हा एक्झिक्युटिव्ह आहेत, असोसिएट आहेत आणि ट्रेनी आहेत. ठीक आहे, म्हणजे 8 जणांची हायरार्की आहे. ओके, पण द हायरार्की ऑफ डेझिग्नेशन इज गिवन इन डिक्रीजिंग ऑर्डर. म्हणजेच जे काही हायरार्की दिली ही डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये दिलेली आहे. म्हणजेच जो काही सीईओ आहे, सीईओ हा टॉपला आहे त्यांच्यानुसार, सच अ वे दॅट इथं दिले बघा, सीईओ इज सिनियर मोस्ट डेझिग्नेशन. अँड ऑब्व्हियसली डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये दिल्यानंतर जे काही ट्रेनी आहे, हा जो ट्रेनी आहे इज ज्युनियर मोस्ट डेझिग्नेशन. ठीक आहे, तर सुरू करू आपण, जास्त वेळ न घेता. सीईओ ला वर घेतलं, त्याच्यानंतर एमडी साहेब आहेत, त्याच्यानंतर असिस्टंट मॅनेजर आहेत, त्याच्यानंतर सिनियर मॅनेजर आहेत, त्याच्यानंतर पीएम आहेत, पर्सनल मॅनेजर आहेत काय, त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह आहेत, त्याच्यानंतर असोसिएट्स आहेत, असोसिएट आहेत,
आणि त्याच्यानंतर ट्रेनी आहे. ठीक आहे, ट्रेनी आहेत. ओके. तर बघा हे आपण सुरू केलं 2 3 4 5 6 7 आणि 8 बरोबर आहे. म्हणजे आपण जे घेतले ते बरोबर. ओके. आणि थोडे दिवस झालं मे तुमची प्री जवळ आली, प्री पर्यंत हे आपण थांबवणार. नेक्स्ट मग परत आपण ह्याचे मेन्सचे सेशन जे आहेत ते सुरू करणार आहे. म्हणजे प्रॉपर तुम्हाला एक परफेक्ट असं करून सोडणार आहे. काही टेन्शन नाही घ्यायचं. ह्या वर्षी तुमचं सिलेक्शन झालंच पाहिजे. ओके. न्यू आहेत म्हणा, ओल्ड जे आहेत त्यांचं सगळं. काय म्हणले बघा, ऍट मोस्ट 1% इज सिनियर टू येस. फक्त म्हणजेच मॅक्झिमम एक जण यशच्या वर असू शकतो. मग बघा यशच्या वर मॅक्झिमम एक जण म्हटल्यानंतर यस इथं पण येऊ शकतो आणि यस इथं पण येऊ शकतो. म्हणजे मॅक्झिमम एक जण ऑर नो वन, म्हणजे यसच हा टॉपला असू शकतो. ठीक आहे, डायरेक्ट घेऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे ओ 3% ज्युनियर टू यस. मग या यस आणि ओ मध्ये किती जण घेतले पाहिजेत? ऑब्व्हियसली 2 जण. ओके. मग ओ आणि यस मध्ये 2 जण आहेत असं म्हणले त्यानं. पण 3% ज्युनियर टू ओ म्हणजे ओ हा खाली आहे. मग ओ कुठे येणार? ओ इथे येणार. ओ जो आहे हा इथे येणार आणि दुसऱ्या ठिकाणी इथे येणार. 1 आणि 2. हे समजलं तुम्हाला? नेक्स्ट आहे ऍज मेनी पर्सन्स ज्युनियर टू ओ म्हणजे ओच्या जेवढे खाली आहेत तेवढेच सिनियर टू एल म्हणजे एलच्या तेवढेच वर आहेत. आता ओच्या खाली किती आहेत बघा? 1 2 3. मग एलच्या वर पण 3 जण पाहिजे. 1 2 3 बरोबर. मग ओच्या बघा वर 1 2 3, एलच्या खाली पण 3 जण पाहिजे. 1 2 3. ठीक आहे, 1 2 3 बरोबर. हे उलट पण होतं. ते तुम्ही म्हणसाल सर तुम्ही उलट वाचलं, ते ओच्या खाली जेवढे आहेत तेवढेच घ्यायचं. तुम्हाला हे दाखवतो. ओच्या ज्युनियर किती आहेत? 1 2 3 4. एलच्या सिनियर किती असणार? मग 4 जण. मग बघा 1 2 3 4. त्याला उलट घेतलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. ओके. नेक्स्ट आहे आर इज इमिजिएट सिनियर टू पी. आर जो आहे हा इमिजिएट सिनियर टू पी आहे. त्याची कंडिशन दिली नाही म्हणून आपण घेतो. ओके. नेक्स्ट आहे ओनली 1% सिट बिटवीन आर अँड एम. म्हणजे आर आणि एम मध्ये फक्त 1 जण आहेत म्हणले. ओके, असू द्या, काय प्रॉब्लेम नाही. याच्यावरून तुम्हाला समजून जाईल की आर आणि एम कुठे येऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे एन निदर डेजिग्नेटेड ऍज एएम नॉर सीईओ. म्हणजे एन हा सीईओ पण नाही आणि एन हा असिस्टंट मॅनेजर पण नाही. म्हणजे एन हा इथं पण नाही. सगळ्यात महत्वाचं या कंडिशन पासून आपल्याला सुरू करायचंय. आर आणि पी कुठे बसू शकतो बघा? आर आणि पी म्हणजे एका खाली एक आणि आर आणि एम मध्ये 1 जण घ्यायचंय. मग बघा समजा इथं जर आर आणि पी घेतलं, इथं जर आर आणि पी घेतलं, मग आर आणि एम मध्ये 1 जण येणार. मग आर आणि एम मध्ये 1 जण येण्यासाठी जागाच नाही. म्हणून इथं आर आणि पी येते का? नाही. म्हणजे तुम्हाला का नाही येत हे पण माहिती पाहिजे. ठीक आहे. मग इथं जागा उरली आर अँड पी. इथं उरलं. मग आर आणि एम ला इथं जागा येणार. मग उरलं काय? एन. एन हा सीईओ पण नाही आणि असिस्टंट मॅनेजर पण नाही. मग एन काय येणार? एमडी. ठीक आहे. सो उरला कोण? एल एम एन ओ पी क्यू उरला. क्यू हा इथं येणार. सो दिस इज अवर फायनल आन्सर. इकडं काय येणार नाही हे पण दाखवतो तुम्हाला. बघा आता समजा आर आणि पी मध्ये इथे घेतलं आणि एम इथे घेतलं. आता एन साठी 2च जागा उरल्या. इधर सीईओ ऑर असिस्टंट मॅनेजर. पण तिथं ऑलरेडी दिलंय की एन हा असिस्टंट मॅनेजर पण नाही आणि सीईओ पण नाही. म्हणून ही पहिली कंडिशन रॉंग. ही पहिली कंडिशन रॉंग. ही आपली सेकंड कंडिशन बरोबर. आय होप तुम्हाला समजलं असेल. एस एन क्यू ओ एल आर पी एम. ठीक आहे. याच्यावरती क्वेश्चन काय आहेत बघा. हु अमंग द फॉलोइंग पर्सन डेजिग्नेटेड ऍज एएम म्हणजे असिस्टंट मॅनेजर कोण आहेत? असिस्टंट मॅनेजर क्यू आहेत. मग क्यू कुठं आहे का ऑप्शन नंबर? ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट आन्सर. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा याच्यावरतीच आहे. ऍज मेनी पर्सन्स डेजिग्नेटेड बिटवीन एन अँड एस. एन अँड एस मध्ये जेवढे आहेत ऍज ज्युनियर टू म्हणजे एन आणि एस मध्ये जेवढे आहेत तेवढेच कुणाच्या ज्युनियर म्हणजे कुणाच्या खाली तेवढे आहेत हे बघायचंय. आता एन आणि एस मध्ये किती आहेत बघा. आता एन आणि एस मध्ये कोणच नाही. एन आणि एस मध्ये कोणच नाही. इथं एन आणि एस मध्ये कोणच नाही. मग जो असा पर्सन ओळखला पाहिजे की जो सगळ्यात लोवेस्ट आहे म्हणजे त्याच्या खाली कोणच नसणार आहे. मग इथं काय आपला आन्सर? एम. एमच्या खाली कोण आहे का नाही? ठीक आहे. आपला आन्सर काय? ऑप्शन नंबर 2 एम इज राईट आन्सर. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल.
आणि तुम्हाला प्रॉमिस केल्यासारखं, प्रॉमिस म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून सांगतो मी की तुम्ही फक्त विश्वास दाखवा आमच्यावर, तुम्हाला प्रत्येक जे काही डिफरंट टाइप्स ऑफ क्वेश्चन्स आहेत ते पाहायला भेटतील. आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप का घेतोय, पहिल्यांदा नंबर सिरीज घेतली अशामध्ये, पुन्हा परत नंबर सिरीज घेतली 3-3 सेटची, मग परत नंबर सिरीजच घेतली नंबर सिरीज, मग घेतली अल्फा न्यूमरिक सिरीज म्हणजे अल्फाबेट्स आणि न्यूमरिक सिरीज, मग परत घेतली तुम्हाला अल्फाबेटिकल सिरीज म्हणजे त्याच्यामध्ये फक्त अल्फाबेट्स आहेत, आणि आता परत अल्फाबेट आणि न्यूमरिकल म्हणजे अल्फाबेट्स पण आहेत नंबर्स पण आहेत ही सिरीज. म्हणजे तुम्हाला प्रत्येक टाईपचा क्वेश्चन आणि प्रत्येक टाईपच्या क्वेश्चनचं सोल्युशन कसं सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला इथं भेटणार आहे. ठीक आहे, तर बघा मग, आणि तुम्हाला काल परवा 2-4 व्हिडिओ खाली सांगतोय की लेफ्ट राईटचं काय असतं याच्यामध्ये, अल्फा न्यूमरिक सिरीज मध्ये लेफ्ट राईट पुन्हा लेफ्ट लेफ्ट दोन सेम एंटिटी असतील, दोन डिफरंट एंटिटी असतील, जर विचारलं असेल कसं घ्यायचं हे सगळं सांगितलंय. ओके, काही घाबरायचं नाही, म्हणून तुम्हाला हे क्वेश्चन सोपा वाटेल तुम्ही. तर बघा, परत मी आता जर ट्रेडिशनल मेथडने केलं असेल तर तुम्ही म्हणताल काय सर काय टाइमपास करताय, घ्या ना पुढे डायरेक्ट घ्या ना, असं करताल तुम्ही. ठीक आहे, असं तुमची तयारी झाली आता. तर काय म्हटले बघा, विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इज 6th टू द लेफ्ट ऑफ 12th एलिमेंट फ्रॉम राईट हँड. आता 12th एलिमेंट फ्रॉम राईट हँड ट्रेडिशनल मेथड बघा, 12th एलिमेंट फ्रॉम राईट हँड म्हणजे ही साईड, लेफ्ट हँड म्हणजे ही साईड, म्हणजे आपल्या ह्याच्यातून घ्यायचं, राईट हँड ही लेफ्ट हँड ही. ठीक आहे, तर बघा राईट हँड कोण 12th एलिमेंट बघा कोण आहे मग, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, 12वा कोण झाला, यम झाला. याच्या 6 टू द लेफ्ट, 6 टू द लेफ्ट कोण आहे, 1 2 3 4 5 6, तर डी जो आहे हा 6 टू द लेफ्ट आहे, सो ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर. ही झाली ट्रेडिशनल मेथड. समजलं तुम्हाला, हे पण कसं करायचं हे समजलं तुम्हाला, म्हणजे काय विचारलं ते 12th एलिमेंट फ्रॉम राईट हँड असा एलिमेंट जो की 6th एलिमेंट आहे कोणाच्या, जो आहे 12th एलिमेंट म्हणजे 12वा एलिमेंट ह्याच्या राईट साईडनं, त्याच्या 6 टू द लेफ्ट हे आपला आन्सर असणार आहे. मग ते घेण्यासाठी डी हे आपला आन्सर आहे. मग ह्याला आपल्या ट्रिकनुसार कसं करायचं, इथं काय बघणार, लेफ्ट आहे इथं राईट आहे, मग काय करणार, ऍडिशन करणार, 6 + 12 इज इक्वल टू 18. मग हे 18 कुठून घ्यायचं, सेकंड वाला, सेकंड नंबरवाला, परत तुम्हाला सांगतोय सेकंड नंबरवाला त्याच्या राईट कडून. मग काय विचारले, राईट कडून. बघा इथं 18वा नंबर कोणता आहे मग, ओके 18वा नंबर राईट साईडनं, म्हणजे सेकंड नंबरला जे क्वेश्चन विचारले त्याच्या राईट ना, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18, ऑप्शन नंबर डी, म्हणजे ऑप्शन नंबर जे काही थर्ड आहे डी ते आपलं राईट आन्सर. म्हणजे ट्रिकनं किती वेळात झालं, तुम्ही काय बघणार, डायरेक्ट 6 बघणार, इथं 12 बघणार, 12 आणि 6 घेणार, मग बघणार एंटिटी बघणार, लेफ्ट आहे का राईट आहे, लेफ्ट आहे का राईट आहे, वेगळा आहे, मग वेगळं असणार तर आपण प्लस करणार, 18, 18वा कुठून, राईट कुठून घ्यायचं, संपला विषय. तुम्ही जर हे वाचत बसलो सगळं, विच एलिमेंट इज 6 अँड दिस अँड दॅट अँड हे असं जर वाचत बसलो, टाइमपास केलो तर वेळ जाणार ऑब्व्हियसली. दुसऱ्यांपेक्षा तुमचा 10-20 सेकंद वाचला पाहिजे हेच आमचा हेतू आहे. ठीक आहे, म्हणजे तो जो वेळ आहे तुम्ही दुसरीकडे लावू शकता. तर बघा काय म्हणले, हाऊ मेनी सच लेटर्स आर देअर, काय विचारले साहेबांना की हाऊ मेनी सच लेटर्स आर देअर इन द गिवन सिरीज, लेटर्स सच लेटर्स आर देअर इन द विच इमिजिएटली प्रिसिडेड बाय ऑड नंबर्स, ऑड नंबर्स म्हणजे इमिजिएट प्रिसिडेड म्हणजे बॅक साईडला प्रिव्हियस, फॉलोड म्हणजे पुढला नेक्स्ट, ऑड नंबर अँड इमिजिएटली सक्सिडेड, सक्सिडेड म्हणजे पुढला, इमिजिएटली सक्सिडेड बाय इवन नंबर, हा इवन नंबर म्हणजे ही कॉम्बिनेशन पाहिजे, ऑड नंबर एक लेटर पाहिजे आणि इवन नंबर पाहिजे. ठीक आहे, मग बघा ऑड नंबर कुठे आहे, ऑड नंबर आधी, ऑड नंबर कुठा, हा एक ऑड आहे, इथे लेटर आहे पण इथं इवन नंबर आहे का, नाही, मग ही कंडिशन पण नाही होणार. सेकंड बघा, इथे बघा ऑड आहे, लेटर आहे, ऑड आहे, लेटर आहे, ऑड आहे, 9 हा ऑड आहे, येस लेटर आहे, मग हा 6 पण आहे, ही झाली एक कंडिशन. मग नेक्स्ट ऑड हुडका, इथं आहे 3, इथं आहे 3, मग इथं आहे लेटर, इथं आहे इवन नंबर, ही पण कंडिशन झाली, ही पण सॅटिस्फाय होते. नेक्स्ट ऑड हुडका, इथं आहे ऑड 5, इथं लेटर पण आहे पण इथे इवन आहे का, नाही, मग नेक्स्ट हुडका, इथं आहे ऑड, इथं आहे लेटर, लेटर पण आहे पण इवन आहे का, नाही. सो म्हणून आपलं काय आन्सर येणार आहे, ऑप्शन नंबर 5 2, जे काही
हे आहेत विचारले आहेत ते कंडिशन फॉलो किती जण करतायत? फक्त 2 जण. ठीक आहे, समजलं तुम्हाला? ओके. परत तीच कंडिशन आली, पण वेगळ्या ह्याच्यामध्ये. कसं क्वेश्चन विचारलंय तुम्हाला बघा. काय म्हणलंय बघा. इफ ऑल द ऑड डिजिट्स आर रिमूव्ड फ्रॉम द गिव्हन सिरीज. ऑल द ऑड डिजिट म्हणजे जेवढे काही ऑड डिजिट्स आहेत ते रिमूव्ह केले म्हणलंय. मग काय म्हणलंय? देन विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट विल बी 10th एलिमेंट टू द राईट ऑफ 15th एलिमेंट फ्रॉम लेफ्ट हँड. तुम्ही म्हणता सर आता कसं करायचं? काहीच घाबरायचं नाही, हे वरलं विसरून जावा. तुम्हाला काय ट्रिक सांगितलेली आहे मी. लेफ्ट राईट बघायचं, डायरेक्शन बघायचं, लेफ्ट राईट आहे का राईट लेफ्ट आहे, त्याच्यानुसार आपण ठरवायचं की ऍडिशन करायचं का सबट्रॅक्शन करायचं त्या नंबरची. ठीक आहे, मग बघा काय विचार आहे. इथं काय एलिमेंट 10th, मग 10th घ्यायचं आणि इथं कुठं आहे 5th एलिमेंट म्हणजे 5 आहे. डायरेक्शन बघा, इथं विचारलंय लेफ्ट, इथं विचारलंय राईट, म्हणजे डिफरंट डायरेक्शन आहे. मग काय करायचं? ऍडिशन करायचं. हे तुम्हाला सांगितलंय. जर सेम असतं राईट राईट किंवा लेफ्ट लेफ्ट असतं तर मायनस करायचं. ठीक आहे, आणि घेताना कुठून घ्यायचं? लेफ्ट कडून घ्यायचं. इथे बघा लेफ्ट कडून घ्यायचं, म्हणजे सेकंड नंबरला जो आहे म्हणजे क्वेश्चन आन्सर जो काढायचा आहे आपण ते घ्यायचा. मग लेफ्ट कडून 15वा काढायचे, लेफ्ट कडून 15वा काढायचे, लेफ्ट कडून 15वा काढायचे, पण ऑड नंबर रिमूव्ह करायचा. मग घ्यायचं डायरेक्ट, संपला विषय. इथं बघा 1 2 3 4 ऑड नंबर सोडायचा आहे. मग हे ह्याला सोडलं, 4 जण झाले. हे 5, हे 6 ह्याला सोडलं, हे 7, हे 8, हे 9, हे 10 ह्याला सोडलं, हे 11, हे 12, हे 13, हे 14, हे 15. ओ, ऑप्शन नंबर 1 इज अवर राईट आन्सर. संपला विषय. म्हणजे काहीच खेळायचं करायचं नाही. ऑड नंबर पहिल्यांदा काढला, अरे बापरे, मग परत ते हे करा, त्याच्या हे मोजत बसा. आपल्या ट्रिकला फॉलो करायचं, तुमचा आन्सर चुकणार नाही. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. नाही समजलं कमेंट बॉक्स मध्ये सांगा, मी परत उद्याच्या लेक्चर मध्ये सांगतो, काय टेन्शन नाही आपल्याला. ओके, नेक्स्ट आहे ब्लड रिलेशन, द इम्पॉर्टंट पार्ट. ओके, ठीक आहे. काय म्हणले बघा, क्यू इज अ डॉटर इन लॉ ऑफ झड. आता क्यू तो आहे, ही डॉटर इन लॉ आहे झडची, म्हणल्यानंतर क्यूच्या मुलाची ती हे असेल, पत्नी असेल. ठीक आहे, सॉरी, झडच्या मुलाची पत्नी असेल, कारण क्यू डॉटर इन लॉ आहे. ओके, नेक्स्ट आहे यस इज अ सिस्टर इन लॉ ऑफ क्यू. आता यस जी आहे ही सिस्टर इन लॉ आहे म्हणले क्यूची. मग तुम्हाला सांगितलेलं आहे जे जवळचं आहे आपल्या गिव्हन डेटामध्ये, जे जवळचं आहे ते घ्यायचं. फापट पसारा म्हणजे फाटे फोडायचं नाही इमॅजिन करून, अरे असं पण असू शकतं तसं पण असू शकतं. हे काय नसतं. आपल्याला जवळ काय पडतंय आन्सर सॉल्व्ह करण्यासाठी, कमीत कमी कंडिशन कोणत्या ह्याच्यानं घेतोय आपण ते पाहायचं आणि त्याच्यानं आन्सर सॉल्व्ह करायचं. ते आन्सर बरोबर असते 90%. बाकी 10% हे तुम्हाला दिलेलं असते क्वेश्चन मध्ये, जर वेगळं असेल तर. ठीक आहे, म्हणून डायरेक्ट जवळचं बघा. आता ह्याच्यामध्ये काय म्हणले, येस इज अ सिस्टर इन लॉ ऑफ क्यू. मग तुम्ही काय करणार, ह्याला भाऊ लावणार, त्याचं लग्न लावणार आणि येस सोबत त्याचं लग्न लावणार आणि ही सिस्टर इन लॉ झाली. एवढं कुठं फाटे फोडत बसलाय. इथं दिलंय ना, येसचं क्यूचं ऑलरेडी लग्न झाले, म्हणजे स्वतःच बघायचं. तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय स्वतःच बघायचं. क्यूचं ऑलरेडी लग्न झालंय, मग त्याला द्या ना, त्याचं बहीण द्या ना, त्याची बाप. इथं समजा येस ची बहीण आहे असं द्या, म्हणजे जवळ आहे ना, दिलंय ऑलरेडी गिव्हन दिले तुम्हाला, मग त्यालाच द्यायचं. म्हणजे तुमचा आन्सर वेगळा असू शकतोय, ह्याच्यामध्ये दुमत नाही, पण सध्या तुमच्या कंडिशन कमी करण्यासाठी हे सॅटिस्फाय होतं. ओके, मग काय म्हणले, येस इज अ सिस्टर इन लॉ ऑफ क्यू, हे सॅटिस्फाय झालं. इथे बघा डायरेक्ट दिली, क्यू हू डज नॉट हॅव एनी सिबलिंग. संपला विषय. आपले जी कंडिशन दिली त्याला पण फॉलो करता येईल, आपली ट्रिक पण फॉलो करते. संपला विषय. हा, आय होप तुम्हाला समजत असेल. हा, पी इज अ सन इन लॉ ऑफ ए. हा, आता इथे वेगळं असू शकतं. पी हा एचा सन इन लॉ आहे, म्हणजेच एच्या मुलीसोबत त्याचं लग्न झालेलं आहे असं समजा. ए हु इज अ फादर ऑफ सी. ए आहे सीचा फादर, म्हणजे इथं इधर सी हा मुलगी पण येऊ शकते, और एला आणखीन एक मुलगा असू शकतो, त्याचा पण फादर असू शकतो, असं पण असू शकतं. मग दिलंय ते घ्यायचं, नंतर बघू बाकी आपला. नेक्स्ट आहे सी इज फादर ऑफ आर. संपला विषय. म्हणजेच सीला बहीण आहे, ही जी आहे सीला बहीण आहे, सी फादर आहे. नेक्स्ट आहे सी इज अ फादर ऑफ आर, म्हणजे सीचं लग्न झाले आणि सी हा आरचा फादर आहे. नेक्स्ट आहे आर हु इज नॉट नेफ्यू ऑफ पी. पण आर जो आहे हा पीचा नेफ्यू नाही म्हणलंय. ए हु इज अ फादर ऑफ सी, सी इज अ फादर ऑफ आर, सी इज फादर ऑफ आर हु इज नॉट नेफ्यू ऑफ पी. तुम्ही म्हणता सर आता कसं काय, आर तरी तर सीचा मुलगा हे दिलंय
मुलगा म्हणले का त्यानं? नाही ना. आर इज फादर ऑफ सी जो आहे हा आरचा फादर आहे म्हणले. मुलगा आहे मुलगी आहे आरचं रिलेशन दिलं नाही. आर हु इज नॉट नेफ्यू ऑफ पी. नेफ्यू नाही म्हणल्यानंतर काय असू शकतं? नीस म्हणजे पुतण्या. हा पुतण्या नाही, पुतणी आहे असं म्हणले. म्हणजे माझ्या भावाची किंवा बहिणीची, माझ्या बायकोची तो मुलगा असू शकतो असं पण दिले तिथं. म्हणजे बायकोच्या भावाचा किंवा बहिणीचा नेफ्यू. ठीक आहे, संपला विषय. म्हणजे निस आहे. ओके, मुलगी आहे, फिमेल आहे. नेक्स्ट आहे यस इज अ पॅटर्नल अंट ऑफ आर. संपला विषय. यस इज अ पॅटर्नल अंट ऑफ आर. मग मला सांगा इथं, मला सांगा सी इथे येणार, सीची मुलगी आर येणार आणि जी काही बहीण आहे सीची यस त्याच्यासोबत पीचं लग्न लावायचं. पी हा हे झाला, वडील झाला. नेक्स्ट आहे ए हु इज अ फादर ऑफ सी. ए हा सीचा फादर आहे. ए हा सीचा फादर आहे म्हटल्यानंतर ए आहे झडचा नवरा. झडचा असं केलं, या कंडिशन थ्रू ही ऍड केलं. समजलं तुम्हाला? समजलं कसं ऍड केलं आपण त्या? हा, नेक्स्ट बघा काय म्हणले. येस इज पॅटर्नल अंट ऑफ आर. पॅटर्नल अंट ऑफ आर म्हणजे आपल्या वडिलांची बहीण, आत्या एक प्रकारे. हा, ही येस आहे म्हणले, मग आरची ही आत्या आहे येस. समजलं इथं? म्हणजे वडिलांची बहीण. ठीक आहे, समजलं, संपला विषय. नेक्स्ट आहे डी इज अ नेफ्यू ऑफ सी. डी हा सीचा पुतण्या आहे म्हणले, म्हणजे बहिणीचे किंवा भावाचा मुलगा आहे तो. ओके, मग इथं एकच आहे, बहीण आहे, त्याचा नेफ्यू म्हणजे मुलगा डी आहे. संपला विषय. हे का इथे डायरेक्ट दिले झेड इज स्पाउस ऑफ ए. संपला विषय. ऑलरेडी आपण या कंडिशन थ्रू फॉलो होते. ए हु हॅज वन सन अँड वन डॉटर, हे पण फॉलो झालं. सी सन आहे, येस डॉटर आहे. सो दिस इज अवर आन्सर. आय होप तुम्हाला समजलं असेल ब्लड रिलेशन किती सोपं असतं. ओके, आपल्या ट्रिकला फॉलो करा, तुम्ही कुठंच अडणार नाही. हा, काय म्हणले बघा याच्यावरती क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. म्हणजे खाली जेवढे स्टेटमेंट दिले आहेत हे याच्यापैकी कोणता ट्रू आहे हे विचारले. हा, मग बघा क्यू इज अ मदर ऑफ आर. बरोबर आहे का बघा? क्यू इज अ मदर ऑफ आर. क्यू जे आहे ही आरची मदर आहे का? आहे, ही आहे, म्हणजे फॉलो होते. पहिली कंडिशन फॉलो होते. तुम्ही पहिला असं टिक करून पुढे जायचं नाही. हा, इथे कारण ऑप्शन नंबर 5 मध्ये ऑल आर ट्रू असं पण दिले, म्हणजे सगळे असू शकतात. जर अशा ह्याच्यामध्ये जर 2 जरी ट्रू आले तर ऑल आर ट्रू म्हणून करून पुढे जायचं, जास्त बघायचं नाही. हा, नेक्स्ट आहे डी इज अ सन ऑफ यस. आता डी आहे यसचा सन आहे का बघा? आहे, डी हा यसचा सन आहे, म्हणजे ही दोन्ही कंडिशन फॉलो होतात. मग आता जर 2 कंडिशन फॉलो असतील आणि फिफ्थ ऑप्शन जर ऑल आर ट्रू असेल तर आपण 5th नंबरचा ऑप्शन क्लिक करायचं आणि पुढे जायचं, कारण हे 2 कंडिशन पण बरोबर असणार आहेत. ते कसं तुम्हाला दाखवतो. झेड इज ग्रँड मदर ऑफ आर. बघा झेड इज ग्रँड मदर ऑफ आर आहे का? आता इथं आर आहे आणि इथं झेड आहे, म्हणजे त्याच्या वडिलांची आई झेड आहे. बरोबर आहे, ऑप्शन नंबर 3 पण बरोबर आहे. आणि 5th बघा, पी इज ब्रदर इन लॉ ऑफ सी. आता पी जो आहे हा सीचा ब्रदर इन लॉ आहे का बघा? ओके, पी जो आहे हा सीचा ब्रदर इन लॉ आहे, म्हणजे त्याच्या बहिणीचा नवरा आहे. बरोबर आहे, ऑप्शन नंबर 4 पण बरोबर आहे. सो ऍक्च्युअल याचा आन्सर काय? ऑप्शन नंबर 5 ऑल आर ट्रू. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. ओके, नेक्स्ट आहे बघा 8 पर्सन्स आर सिटिंग अराउंड अ सर्क्युलर टेबल. सर्क्युलर टेबलचा बदल आहे, घ्या 8 पर्सन्स. ठीक आहे, 8 पर्सन्स आहेत म्हणलंय. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ओके, हे 1 हे 2 हे 3 हे 4 हे 5 हे 6 हे 7 आणि हे 8. ठीक आहे, 8 जण आहेत सिटिंग अराउंड अ सर्क्युलर टेबल फेसिंग सेंटर, म्हणजे सगळेजण हे सेंटरला फेस करतायत. संपला विषय. मग आपण डायरेक्ट सुरू करू. काय म्हणलं बघा, आता बघा ह्याच्यामध्ये काय सेंटरला फेस करत तुम्हाला माहिती आहे, म्हणजे इमॅजिन करायचं सेंटरला फेस करताय. ठीक आहे, नेक्स्ट आहे एल सिट सेकंड टू द राईट ऑफ जे. आता याच्या 2 कंडिशन होतात. जेच्या सेकंड टू द राईटला एल आहे. अच्छा, याच्यामध्ये डायरेक्ट सुरू करायचं. जेच्या सेकंड टू द राईट म्हणजे सॉरी एकच कंडिशन आहे. एलच्या सेकंड टू द राईटला एल सीट सेकंड टू द राईट ऑफ जे, हे डायरेक्ट दिले तुम्हाला. ओके, नेक्स्ट आहे 2 पर्सन सीट बिटवीन एल अँड जी. आता एल अँड जी मध्ये 2 जण आहेत. मग बघा 1 2 जी इथे येऊ शकतं, और जी लेफ्ट साईडला पण येऊ शकतं. 1 2 चे आणि इथे जी येऊ शकतं. संपलं. नेक्स्ट आहे आय सीट सेकंड टू द राईट ऑफ. आय सीट सेकंड टू द राईट ऑफ द वन हू सीट्स अपोजिट टू जी. जीच्या अपोजिट कोण आहे बघा? जीच्या अपोजिट कोण आहे? हे आहे. यांच्या सेकंड टू द राईटला आय आहे म्हणले, म्हणजे इथं आहे. सेकंड टू द लेफ्ट देणार डायरेक्ट किंवा सेकंड टू द राईट असं पण येऊ शकतं.
आय सिट सेकंड टू द राईट ऑफ अपोजिट टू जी. आता जीच्या अपोजिट कोण आहे? हा आहे. त्याच्या सेकंड टू द राईटला इथं आय येणार. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, ही कंडिशन कशी घ्यायचं. उरली नेक्स्ट कंडिशन, ई सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ एफ. आता ई सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ एफ घेण्यासाठी 2 गॅप पाहिजे. मग ई हा इथे येणार. इथे येणार का ई? नाही, इथे येणार. ई सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ एफ, कारण हे मध्ये पाहत आहेत ना, त्याच्या इमिजिएट लेफ्टला येणार ई. ठीक आहे, इथं पण 2 कंडिशन वाले रिकामी जागा बघा. इथं ई येणार आणि इथं एफ येणार. ठीक आहे, म्हणजे ई एफच्या इमिजिएट लेफ्टला, ही कंडिशन सॅटिस्फाय झाली. नेक्स्ट आहे उरला काय? नेक्स्ट आहे ऍज मेनी पर्सन सिट बिटवीन आय अँड एल. आय अँड एल ऍज बिटवीन एच अँड के, म्हणजे जेवढे आय आणि एल मध्ये आहेत तेवढेच एच आणि के मध्ये आहेत म्हणले. एच आणि के मध्ये आहेत तेवढेच. एच आणि के मध्ये तेवढेच आहेत म्हणले. आय होप तुम्हाला समजलं असेल. पण कुठून? वेन काउंटेड फ्रॉम लेफ्ट साइड ऑफ आय अँड के, म्हणजेच आयच्या लेफ्ट साइडनं आणि केच्या लेफ्ट साइडनं. मग कसं घ्यायचं बघा. आता आय आणि एल मध्ये किती जण आहेत? 1 2 जण आहेत. मग आता एच आणि के मध्ये पण 2 जण पाहिजे, पण केच्या लेफ्ट साइडनं. मग के कुठे येणार? इथे येणार. केच्या लेफ्ट साइडला बघा 1 2, इथे एच येणार. आय होप तुम्हाला समजलं असेल. सो दिस इज अवर आन्सर. पण इकडे पण बघा, आता आय आणि एल मध्ये एक पण जण नाही आणि एल हा आयच्या इमिजिएट लेफ्टला आहे. मग एच हा केच्या इमिजिएट लेफ्टला पाहिजे, पण के और एच ची इथं कंडिशनच नाही, कारण 2 जण आहेत त्याच्यामध्ये. सो म्हणून हे रॉंग, हे राईट. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, ही कंडिशन कशी बरोबर आहे. तर याच्यावरती क्वेश्चन बघा. हु अमंग द फॉलोइंग पर्सन सिट्स थर्ड टू द राईट ऑफ के. आता केच्या थर्ड टू द राईटला कोण आहे बघा. केच्या थर्ड टू द राईटला हा फर्स्ट एल, हा ई आणि हा एफ. थर्ड टू द राईटला एफ आहे. मग एफ ऑप्शन मध्ये आहे का? आहे. ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर. ठीक आहे, हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. म्हणजे तुम्हाला सोल्युशन तर दिलंय, त्याच्यावरती हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा हे उद्या सांगतो मी. ही पण एक ट्रिक आहे. ओके, तर हे होता आजचा डे 13 ऑफ मिशन RRB PO आणि क्लरिकल साठी जे सिरीज आहे त्याचा. आय होप तुम्हाला ही सिरीज आवडत असेल. जे काही डाऊट्स असतील ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.